मृत्यूचं प्रमाण किती आहे आमच्या भागातलं? मग या संदर्भामध्ये काही विचार केला अध्यक्ष महाराज? आरोग्याच्या संदर्भात संपूर्ण मराठवाड्यामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल घाटी जर सोडलं तर आहे अध्यक्ष महाराज आमच्याकडे. मग या सुविधा कोणी करायच्या अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराजांना सांगा जरा. अध्यक्ष महाराज जरा तुम्ही जरा बाहेर बोला लॉबीमध्ये. बोला. अध्यक्ष महाराज ही स्थिती आहे अध्यक्ष महाराज आमच्या मराठवाड्याची. आरोग्याच्या बाबतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे गरोदर माताचं प्रमाण, बालमृत्यूचं प्रमाण. अध्यक्ष महाराज एक घाटी हॉस्पिटल जर सोडलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या या संपूर्ण मराठवाड्यात तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही अध्यक्ष महाराज. ही दशा कोणामुळे झाली अध्यक्ष महाराज? ही दशा कोणामुळे झाली अध्यक्ष महाराज? आम्हाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी काही शेतीवाडी विकून मेघाशी म्हणल्याप्रमाणे शेतीवाडी विकून करून या ठिकाणी विकास नाही केला अध्यक्ष महाराज. राज्यातल्या तिजोरीतला पैसा या लोकांनी आपल्या भागात वापरला म्हणून तर त्यांचा 100% विकास, 100% पाणी असेल, सिंचन असेल, बाकी इतर बाबी असतील या होऊ शकल्या अध्यक्ष महाराज. कोण करतं अध्यक्ष महाराज घरातून? मग राज्यातल्या तिजोरीतला पैसा त्यांच्याकडे गेला. मी मगाशी कृषीबद्दल बोललो अध्यक्ष महाराज. आमच्या मनामध्ये भीती दाखवली गेली की 2000 पर्यंत पाणी अडवलं गेलं नाही तर राज्याचा पाण्यावर हक्क जाईल. मुंबई पासून, मराठवाड्यापासून, नागपूर पासून सर्व पैसा कृष्णा खोऱ्यात टाकला अध्यक्ष महाराज. त्यावेळेस आम्ही अडवलं नाही अध्यक्ष महाराज. आम्ही नाही विरोध केला अध्यक्ष महाराज. त्यावेळेस आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही संमती दिली अध्यक्ष महाराज. कृष्णाचं पाणी तुम्ही अडवा. आम्हाला भीती दाखवली अध्यक्ष महाराज की तुमचं आपलं पाणी जाईल, राज्याचं आपल्या राज्याचं पाणी जाईल असं आम्हाला आमच्या मनामध्ये भीती दाखवल्या गेली. आम्ही नाही केला अध्यक्ष महाराज विरोध. मग आम्ही काही मागतो तर आम्हाला का विरोध होतो अध्यक्ष महाराज? दुबळ्या भावाला सांभाळायची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज. आमच्या राज्यामध्ये हा जो असमतोलचा वृक्ष, जो जहिरी वृक्ष आहे ना, असमतोलाचा जहिरी वृक्ष, या जहिरी वृक्षावर आत्महत्येचे किती कटू फळ लागलेत अध्यक्ष महाराज, याचा विचार तुम्ही करता अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, या जहिरी वृक्षावर लटकणारे मुर्दे तुम्हाला रोज पाहायला मिळतात मराठवाडा, विदर्भामध्ये. ही कोणाची फळ आहेत? या झाडावर, जहिरी झाडावर लटकलेली फळ कोणाची आहेत अध्यक्ष महाराज? हे कोणाचं पाप आहे? हे बघायला नको अध्यक्ष महाराज? हे कोणी बघायचे अध्यक्ष महाराज? या संदर्भाने राज्यातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल, आत्महत्या का करतो याच्या खोलात जाण्याची निश्चितपणे गरज अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे. अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं की या बाबतीमध्ये समान विकास आज का नको? आमच्या भागाला झुकतं माप का नको? तुम्ही एवढे दिवस घेतलं ना, मग काही दिवस आमच्या भागाला दिलं तर काय फरक काय पडेल अध्यक्ष महाराज? त्यामुळे तुमच्या समान रेषेमध्ये निश्चितपणे आम्हाला आणण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर मला असं वाटतं की निश्चितपणे तो आमच्या भागाला न्याय दिल्यासारखं होईल अध्यक्ष महाराज. सरासरी पेक्षा खाली असलेली जिल्ह्याला निश्चितपणे खालून वर नेण्याचा प्रयत्न अध्यक्ष महाराज आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. अध्यक्ष महाराज, आतापर्यंत निश्चितपणे लुटमार झाले, आम्ही असे मानणाऱ्यापैकी आहोत. पण आता या सर्व अर्थसंकल्प असेल, आपला झालेला अर्थसंकल्प असेल किंवा या माध्यमातून निश्चितपणे आमच्या आशा पल्लवित झाल्यात. माननीय सुधीर भाऊ, आपल्या अर्थसंकल्पाने आमच्या आशा पल्लवित झाल्या अध्यक्ष महाराज. मला आपल्याला सांगायचे अध्यक्ष महाराज, या केळकर समितीने आमच्या भागातले शिरपूर पॅटर्नचे बंधारे असतील, लहान लहान बंधारे असतील, आमच्या त्या काळामध्ये जायपारीपासून तर अनेक धरणं या राज्यामध्ये आमच्या भागामध्ये बनवल्या गेली. पण आज ही सर्व धरणं अध्यक्ष महाराज कुचकामी ढलीत, शेतकऱ्यांच्या कामाची राहिली नाही अध्यक्ष महाराज. आमच्यावर काय आरोप केला जातो अध्यक्ष महाराज? तुम्हाला दिलं असं म्हणलं जातं, तुम्हाला दिलं आम्ही असं म्हणलं जातं अध्यक्ष महाराज. तुमच्या पदरात पडलं ते तुम्हाला वापरता येत नाही अशा प्रकारची टीका टिप्पणी सुद्धा आमच्यावरती केली जाते अध्यक्ष महाराज. आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महाराज, खर्च न होणारा हेडवर पैसा टाकला जातो. आमच्या भागामध्ये ज्या भागात खर्च होत नाही
अशा हेडवर पैसा टाकला जातो आणि तुम्हाला ते जमत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, म्हणून तो पैसा जशाच्या तशा उचलला जातो आणि मग तुमच्या मर्जीप्रमाणे आतापर्यंत त्या ठिकाणी तो पैसा वापरला जातो. अध्यक्ष महाराज बरोबर तो पैसा असा वापरला जातो. अध्यक्ष महाराज जाणीवपूर्वक, सत्ताधाऱ्याने जाणीवपूर्वक आमच्याकडे चांगले दृष्टी असणारे अधिकारी, आमच्याकडे चांगले काम करणारे अधिकारी ची फळी आमच्या राज्यामध्ये, आमच्या भागा प्रदेशामध्ये उभा राहून दिलेली. अध्यक्ष महाराज त्याचा परिणाम असा झाला की चांगल्या दृष्टीचे अधिकारी आमच्या भागात आले नाही आणि चांगला विकास आमच्या त्या भागातला होऊ शकला. अध्यक्ष महाराज आता आम्हाला अध्यक्ष महाराज काय सांगितलं जातं, मराठवाड्याच्या लवादाचं पाणी शिल्लक नाही, पण कृष्णा खोरेप्रमाणे पुरवणीकार करा ना अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी नियोजन करा. अध्यक्ष महाराज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी वळसे पाटील साहेब, आमच्या मराठवाड्यामध्ये लवादाचं पाणी आता शिल्लक नाही असं सांगितलं जातं. वळसे पाटील साहेब मग काय करायचं, मी आत्महत्या नाही करायचं, काय करायचं सांगत. जर भविष्यामध्ये आमच्याकडे धरणं होणार नसतील, पाणी अडवलं जाणार नसेल, तर आज या मागच्या 2-2.5-3 महिन्यामध्ये 500 आत्महत्या आमच्या मराठवाड्यात, 600 आत्महत्या झाल्या. अध्यक्ष बरोबर आहे, पण तो तुटपून जाऊ पाय, तो आम्हाला मान्य नाही, हेच आमचं म्हणणं ना मान्य अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे, अध्यक्ष महाराज मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पिण्याच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे आपल्याला या संदर्भाने सोडावं लागणार. अध्यक्ष महाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज की मला निश्चितपणे एक सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, या अहवालामध्ये वैधानिक विकास मंडळाला बळकटी द्यावी, ही अत्यंत चांगली भूमिका केळकर साहेबांनी केली.